मुंबईतील विवेक कॉलेजमधील ड्रेस कोड वादाला नवीन वळण मिळालंय। गोरेगावमधील विवेक कॉलेजमध्ये बुरखाबंदीवरून मोठा वाद झाला होता। विवेक महाविद्यालयात याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केलं होतं। एमआयएमच्या नेत्या जहांगीर शेख या देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। मुस्लिम समाजाच्या विद्यार्थिनींनी कॉलेज बाहेरच हे आंदोलन सुरू केलं होतं। बुरखाबंदी हटवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं। दरम्यान हे आंदोलन सुरू असतानाच यामध्ये पोलीस देखील घटनास्थळी होते। पोलिसांनी देखील यावर कारवाई केली। बुरखाबंदी हटवण्याची मागणी विद्यार्थिनींनी केली होती। विद्यार्थ्यांचं आंदोलन त्यावेळी सुरू होतं। कॉलेजमध्ये जी बुरखाबंदी लागू करण्यात आली होती ती मागे घ्या अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली होती। महाविद्यालय आणि व्यवस्थापनाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थिनींनी आंदोलन केलं होतं। त्यामध्ये एमआयएमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं। या आंदोलनामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं। विद्यार्थ्यांच्या निषेधानंतर बुरखाबंदी उठवण्यात आली। मात्र आता सुरक्षेचा विचार करून विद्यार्थिनींना चेहरा झाकण्यावर पूर्णपणे बंदी असेल। त्यामुळे सुरक्षेचा विचार करता हा महत्त्वाचा निर्णय आता घेतला गेलाय।